उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थिएटरात एकच प्याला घेऊन आली होती. संत जेमतेमच होता. पहिला अंक संपला, बाहेर सोड्यांच्या बाटल्यांचे चित्कार सुरू झाले. मला किटचनच्या प्रकाशात अंतू शेठची मूर्ती दिसली. अंतू शेठ परकापल्या मॅनेजरशी काहीतरी चर्चा करीत होते. काय कशी काय गर्दी? ठीक आहे, प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता का अर्ध्या तिकिटात? छे अहो छे म्हणून झटकताय काय पान झटकल्यासारखे? पहिला अंक ऐकला मी इथूनच. छे, त्या सिंधूच्या पार्ट्यात काय दम नाही हो. लागे हृदय हुरहुर म्हणजे अगदी पिचकावणी म्हटल्याने. बालगंधर्वांचं ऐकलं होतं काय? शेवटला काय वरच्या पट्टीत उडवीत अंतुशेठ म्हणाले. मॅनेजरी जरा उखडला. मग आग्रह नाही का आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा? असे पण गावात तर आग्रहाचे बोर्ड टांगलेत ना तुम्ही. आणि काल घरोघरी ते जाहिरातीचे अक्षर घेऊन हिंडत होते तुमचे बँडवाले. अहो एवी तेवी त्या रिकाम्या खुर्चीस नाटकं दाखवायची, त्याच्यापेक्षा चाराण्यात जमवा. हो, चाराण्यात बघायला तो काय डोंबाराचा खेळ आहे? अहो तो बरा, तो आधी खेळ दाखवतो मग थाळी फिरवतो. तुम्ही तसे करा. पुढलं काशी तेजूपदाला जमलं फक्कड तर चारण्या आणखी टाकीन. बाजूची मंडळी हसली. मॅनेजर आणखीनच उखडला. तेवढ्यात अंतुशेठची नजर माझ्याकडे वळली. नमस्कार ओ जावई बापू. नमस्कार नमस्कार. काय कसा काय जमलाय एकच प्याला? ठीक आहे, फुकट पासर वाटतं तुम्ही. बाकी तुम्हीही त्यातलेच. एक नावी दुसऱ्या नावाच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात. अहो छे हो, हे पा तिकीट काढलंय. तिकीट काढलंय ना, मग ठीक आहे असं मुळमुळचं उत्तर दिलं. हे बघा दमड्या मोजल्यात ना तुम्ही. अहो तो सिंधूचा पार्टी एकदम गंडम वाटला हो. अहो सिंधूचा पार्टी कसला बाई आहे ती काम करणारी. अहो सांगता काय बाई? अहो कसला तो आवाज आणि कसले ते दिसणे. अहो मनात आणेल तर कडेवर गेल सुधाकरात. अहो सिंधू कसली, सिंधुदुर्ग मालवणचा. तुम्ही पाहिलंच वाटतं नाटक. उगीच आपलं कोपऱ्यातल्या दोन झापा बाजूला करून घटकाभर पाहिलं. हे ह्याच्यापेक्षा आमच्या दशावतारी बरे. काही कारण नसताना आपल्या मताची पिंक टाकून अंतुशेठ निघून गेले. बाकी दिवस रात्र अशा पिंका टाकीतच अंतुशेठचं आयुष्य गेलं.